नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो आहोत. नाश्त्याचा एक वेगळा प्रकार म्हणजे शेवईचा उपमा मी तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी शेवया घेतलेल्या आहेत. घरी बनवलेल्या शेवया घेतलेल्या आहे सुजीच्या. तुम्ही कोणत्याही वापरू शकता, रोस्टेड वगैरे तुम्हाला ज्या आवडत असतील त्या किंवा अवेलेबल असतील त्या वापरल्या तरी चालेल. शेंगदाणे घेतलेले आहेत. या ठिकाणी मी मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे कापून, कोथिंबीर, कढीपत्ता हे पण घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये एक थोडंसं तूप घालणार आहे आपण आणि त्याच्यावर आपण ही शेवई भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे आपल्या शेवईची चव आहे ती जास्त वाढते. उपमेची आपल्या थोडा वेळ फक्त भाजून घ्यायचं. तुपावर परतवून घेतल्यानंतर आपण याला काढून घेणार आहे. शेवई लालसर रंगावर अशी भाजून घेतलेली आहे छान मी. त्याच्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे शेंगदाणे सुद्धा खरपूस असे भाजून घेणार आहे. छान असे क्रिस्पी होईपर्यंत याला आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेणार आहे. नंतर आपण थोडंसं पाणी गरम करणार आहे शेवईसाठी आणि फोडणी घालून घेणार आहे. शेंगदाणे पण आपले छान असे भाजून झालेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, मिरची घालून घेऊया. फोडणी करणार आहे आपण. थोडासा कढीपत्ता पण घालणार आहे. या ठिकाणी मी चिमूटभर हिंग पण घालणार आहे. मोहरी आणि जिरे पण आपण घालून घेऊया याच्यामध्ये. मोहरी थोडीशी परतवल्यानंतर त्याच्यामध्येच आपण जिरं घालून घेऊया. कांदा छान लालसर रंगावर आपण परतवून घेणार आहे. गरम पाणी वापरणार आहे मी शेवईला, म्हणजे पटकन होऊन जातील आपल्या शेवया. किंवा पाण्याला उकळी आल्यावर घातल्या शेवया तरीही चालेल, पण चिकट होऊ नये म्हणून आपण पाणी गरम घालणार आहे वरतून. याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे मी या ठिकाणी. साधारण आपण उपम्याची तयारी करतो तसंच प्रोसेस आहे सेम. आता या भाजून घेतलेल्या शेवया मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. त्या पण आपण छान अशा मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये. चवीनुसार मीठ घालणार आहे आपण याच्यामध्ये. मीठ पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता या स्टेजला आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया. पाणी आवश्यकतेनुसार घाला. थोडंसं कमी वाटलं तर वरतून पण आपण घालू शकतो पाणी. त्याच्यावर आता आपण झाकण घालून घेऊया, म्हणजे छान अशा फुलून येतील. थोडा वेळ एक असं 5 मिनिटं ठेवून देऊया. शेवया आपल्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून घेऊया. मग आपला हा उपमा खाण्यासाठी तयार होईल. उपमा आपला तयार झालेला आहे. तर मी प्लेटिंग पण केलेलं आहे. वरतून शेंगदाणे आणि कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे. आता हा गरमागरम खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्ही हा नाश्त्याचा
सोपा प्रकार बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.